नमस्कार. मुंबई महापालिकेच्या निवडणुका हा सध्याचा चर्चेचा विषय आहे. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. न्यूज 18 मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. मतदान सजगपणे करा असंच आवाहन न्यूज 18 मराठी करेल. उद्या म्हणजे 15 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. मुंबईचा महापौर कोण होणार हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळे अत्यंत चाणाक्षपणे अत्यंत सजग मतदार म्हणून तुम्ही तुमचं मत नोंदवायचं आहे. तर मी तुम्हाला मुंबईच्या 227 प्रभागांमधल्या अशा 2 प्रभागांविषयी माहिती द्यायला तुमच्या समोर आली आहे. अत्यंत इंटरेस्टिंग माहिती आहे आणि 2 हे जे प्रभाग आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत. का इंटरेस्टिंग आहे? एक आहे सगळ्यात मोठा प्रभाग आणि एक आहे मुंबईतल्या 227 पैकी सगळ्यात छोटा प्रभाग. तर सगळ्यात आधी आपण मुंबईतला 227 प्रभागांपैकी कुठला असा प्रभाग आहे जो सगळ्यात मोठा प्रभाग आहे. आता मोठा प्रभाग म्हणजे काय, तर भौगोलिक दृष्ट्या तो मोठा प्रभाग आहे असं नाही, तर ज्या प्रभागामध्ये मतदारसंख्या अधिक आहे असा प्रभाग म्हणजे सगळ्यात मोठा प्रभाग. तर 227 पैकी मुंबईमध्ये 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि या 227 पैकी मुंबईतला 164 हा जो प्रभाग क्रमांक आहे तो सगळ्यात मोठा प्रभाग क्रमांक ठरलेला आहे. आता बदललेली जी प्रभाग रचना आहे त्याच्यानुसार 164 हा प्रभाग सगळ्यात मोठा प्रभाग ठरलाय. कसा, त्याचं वेगळेपण काय हे आपण जाणून घेऊया. पण त्याआधी हा प्रभाग म्हणजे कुठला प्रभाग, 164 असं म्हटल्यानंतर त्या एरियात त्या भागात जे राहत असतात त्यांना माहिती असतं, पण इतर सगळ्या मुंबईकरांना माहिती व्हावं याकरता मुंबईतला हा सगळ्यात मोठा 164 क्रमांकाचा जो प्रभाग आहे तो आहे असल्फा GM कॉलनी, लाडूर गोम्स कंपाऊंड, परेरावाडी या सगळ्या भागांचा या 164 प्रभागामध्ये समावेश होतो. सगळ्यात मोठा असा हा प्रभाग आहे 227 मुंबईतल्या प्रभागांपैकी एक. आता तो का मोठा आहे, तर यातली जी मतदार संख्या आहे ती सर्वाधिक आहे. मुंबईतल्या इतर प्रभागांमधल्या मतदारांपैकी ही जी मतदार संख्या आहे 164 ती सगळ्यात जास्त आहे. ती किती आहे, तर 62,945 इतके मतदार फक्त या एका 164 प्रभागामध्ये आहेत. जागा 1 आणि उमेदवार 10. एकच जागा आहे 164 प्रभागाची, पण त्याच्यासाठी 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि मतदार किती आहेत, तर मतदार 62,945 इतके मतदार आहेत. या आधीचा नगरसेवक कोण होता, हा प्रभाग कुणाकडे होता, तर या आधी हा प्रभाग भाजपकडे होता. 2017 ते 2022 या कालावधीमध्ये हरीश भांदिगे हे नगरसेवक होते भाजपचे. आता यावेळेला काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण यावेळेला तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे मुंबईमध्ये उबाठा मनसे म्हणजे शिवसेना उबाठा मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे एकत्रित लढतायत. एका बाजूला वंचित आणि काँग्रेस एकत्रित लढतायत आणि यांना एक मोठी टक्कर आहे ती म्हणजे भाजप, शिवसेना आणि रिपाई आठवले गटाची. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर वेगळाच लढतोय. त्यामुळे 10 उमेदवार अपक्षांसकट 164 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता 227 पैकी असा दुसरा इंटरेस्टिंग प्रभाग जो सगळ्यात छोटा प्रभाग आहे. आता छोटा प्रभाग म्हणजे काय, भौगोलिक दृष्ट्या छोटा का नाही, जसं मी मगाशी म्हटलं की मतदार संख्या जिथे कमी तो सगळ्यात छोटा प्रभाग. तर आता आपण बोलूया 121 या वॉर्ड क्रमांकाविषयी. हा 121 वॉर्ड जो आहे म्हणजे प्रभाग जो आहे बदललेल्या प्रभाग रचनेनुसार हा 121 वॉर्ड 227 पैकी सगळ्यात छोटा असा वॉर्ड समोर आलेला आहे. आता 121 वॉर्ड म्हणजे कुठला भाग, तर तोही सांगते. 121 वॉर्ड म्हणजे कन्नमवार नगर 1 आणि 2, टागोर नगर, हनुमान नगर, डॉक्टर BR आंबेडकर भवन, अस्मिता कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स या सगळ्या ठिकाणांचा समावेश या 121 वॉर्ड क्रमांकामध्ये येतो. म्हणजे 121 प्रभाग हा पूर्वी कन्नमवार नगर 1 आणि 2 आणि विक्रोळी एवढाच होता. आता प्रभाग रचना जशी बदललेली आहे तर त्यानुसार डॉक्टर BR आंबेडकर भवन, अस्मिता कॉलेज आर्ट ऑफ सायन्स, आर्ट आणि कॉमर्स आणि हनुमान नगर, टागोर नगर हे सगळे भाग त्या 121 प्रभागामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. तर हा 121 जो प्रभाग आहे तो सगळ्यात छोटा मुंबईतला प्रभाग आहे. तो
तो का सगळ्यात छोटा प्रभाग आहे, तर इथली मतदार संख्या ही अत्यंत कमी आहे. कमी म्हणजे किती, तर 28,847 इतकेच मतदार या सगळ्या भागामध्ये आहेत. जागा 1, उमेदवार 6 आणि 28,847 इतके मतदार या उमेदवारांना मतदान करणार आहेत. त्यामुळे 121 हा 227 प्रभागांमधला सगळ्यात छोटा प्रभाग ठरलेला आहे. आता तिथे काय परिस्थिती होती यापूर्वी, तर विद्यमान नगरसेवक तिथले होते, म्हणजे 2017 ते 2022 मध्ये नगरसेवक होत्या चंद्रावती मोरे, या शिवसेनेच्या आहेत. त्यामुळे शिवसेना मागचे 2 टर्म तिथं आपलं वर्चस्व राखून आहे आणि नगरसेविका होत्या चंद्रावती मोरे. आता या वेळेला सगळ्यात मोठा प्रभाग 164 आणि सगळ्यात लहान प्रभाग 121 या ठिकाणी काय होतं, सत्तांतर होतं का, कुणाच्या हातात तिथल्या प्रभागाच्या चाव्या जातात, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. अर्थात अशा इंटरेस्टिंग सगळ्या मुंबई महापालिकेच्या आणि महाराष्ट्रभरातल्या इतर महापालिकांच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही अगदी उद्या रात्रीपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि मतदान किती झालेलं आहे, मतमोजणी परवा आहे, तर त्याचे काय अपडेट्स असतील, हे सगळं सुद्धा तुम्ही न्यूज 18 मराठीवर बघणार आहात. 164 आणि 121 या प्रभागांविषयी अजून काही माहिती तुमच्याकडे असेल, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.